हाय मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गेलो फिरायला. आता फिरायला कुठं जायचं? महाबळेश्वर पाचगणी हे तर दरवर्षीचंच हिल स्टेशन आहे. तर म्हटलं चला यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेर कुठंतरी थंड अशा हवेच्या ठिकाणी जाऊयात. मग आम्ही ठरवलं उटी मैसूरला जायचं. पण याच्या ट्रेनचं तिकीट 2 महिने आधीच करावं लागतं, कारण ते पटकन होत नाही. मग आम्ही सगळं काही प्लॅन व्यवस्थित करून गेलो फिरायला. तर कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ यांच्यामध्ये असलेलं निलगिरी पर्वतरांगांमध्ये असलेलं उटी मैसूर हे हिल स्टेशन खूप सुंदर असं मनाला भावणारं आहे. तुम्ही बघू शकता, हिरवंगार निसर्ग सौंदर्य असेल, टॉय ट्रेनचा अनुभव असेल, चहाच्या बागा असतील, खूप सुंदर असं इथलं निसर्ग आहे. हिरवं सगळीकडं हिरवं वातावरण होतं आणि इतकी थंडी वाजत होती की आम्ही अक्षरशः स्वेटर घातले होते. स्वेटर, सॉक्स, शूज, कानाचे मफलर असतील, कानटोप्या असतील, इतकं आम्ही असं पॅक करून सगळीकडं फिरत होतो. इतकी थंडी जाणवत होती तिथं की काय विचारूच नका. असा त्यामध्ये गाडीचा प्रवाससुद्धा होता आमचा. इतकं असं जंगल टाईप सगळं काही होतं. अतिशय छान अनुभव आला मला. तुम्हीसुद्धा नक्कीच उटीला फिरायला जावा. खूप सुंदर असं आहे. तुम्ही बघू शकता, असं सगळं जंगल आहे. तिथून गाडीत बसलं की गाडीत मध्ये उतरायची परवानगी नाही रस्त्यामध्ये, कारण या जंगलांमधून खूप प्राणी आहेत. जसं हत्ती, सिंह, वाघ सगळे प्राणी जंगलामध्ये आहेत. तरीसुद्धा आम्ही गपचूप व्हिडिओ बनवण्यासाठी खाली उतरलो होतो. त्यानंतर तिथं टॉय ट्रेन म्हणून एक ट्रेन असते, ते उटीमधले तिथल्या तिथंच आपल्याला सगळीकडं निसर्ग दाखवत असते. त्यामध्ये देखील आम्ही प्रवास केला. त्यानंतर हे तुम्ही बघा, निलगिरी आहेत उंचच्या उंच. याचं शूटिंग इथे एका पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. तुम्हाला आठवलंच असेल तो पिक्चर कोणता आहे. खूप सुंदर असे इथले सीन आणि गाणे आहेत पिक्चरचे. राज पिक्चर तुम्ही पाहिला असाल. राज पिक्चरचं शूटिंग तिथेच झालेलं आहे. त्यानंतर हे उटीमधलं बोटिंग पॉईंट आहे. एक पायकरा लेक म्हणून एक हे ठिकाण आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे हे. तुम्ही बघा, अतिशय शेजारच्या झाडांमध्ये त्या पाहिलं तरी असं वाटते की अंधार झालेला आहे. पण हे सकाळचं 12-12:30चं शूटिंग आहे. खूप स्वच्छ आणि नितळ पाणी होतं, खोल, आणि त्यामध्ये खूप मासे होते. आणि आम्ही तिथं बोटिंग केलं. 20-25 मिनटं आम्ही यामध्ये बोटिंग केलं. खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पाहिल्या चहाच्या बागा, चहाचे मळे पाहिले, चहाचे रानं पाहिली. बघा किती सुंदर असं दिसतंय. मी पहिल्यांदा चहाच्या बागा पाहिल्या, त्यामुळं प्रत्येक व्हिडिओ करावा असं मला वाटत होतं, पण ते काय झालं नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो या ठिकाणी. इथे सुद्धा राजा हिंदुस्थानी या पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे. एक गाणं आहे या प्लेसमध्ये, म्हणजे या ठिकाणी एक गाणं झालेलं होतं. आता ते गाणं मला आठवत नाही आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि कोणत्याही अँगलने ते फोटो काढले ना तर छानच येतात. इतकं सुंदर असं उंच अशी टेकडी आहे आणि खाली पूर्ण असं निसर्ग सौंदर्य दिसतंय. तुम्ही बघू शकता. खूप छान असा अनुभव मला आला. ह्या वर्षीची उन्हाळ्याची सुट्टी खरंच सार्थक झाल्यासारखी वाटली, कारण गावाकडं इतकं गरम होत होतं. त्यामुळं इकडे फिरायला आल्यावर घरी येऊच वाटत नव्हतं. त्यानंतर हे चहाच्या बागेत बघा पाणी द्यायचं पाहिलं. असं सिंचन टाईप पाणी केलं होतं. खूप सुंदर असं. इथली सकाळ पण तेवढीच सुंदर, संध्याकाळ पण तेवढीच सुंदर, आणि दुपार पण. इथलं वातावरण दिवसभर असंच असतं. त्यानंतर आम्ही वेगवेगळे गार्डन पाहिले. त्यामधलं हे एक गार्डन होतं. इतकं मोठं गार्डन होतं आणि त्यामधली फुलं तर काय विचारूच नका. आणि हे सुंदर असे गवताचे कट केलेले डिझाईन असतील. इतकं मोठं गार्डन मी पहिल्यांदाच पाहिलं. खूप सुंदर. आतमध्ये फिरायला गेलं तर अक्षरशः पाय दुखून आले. प्रत्येक ठिकाणी मी बसायची, कारण इतकं मोठं गार्डन होतं.
तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि खूप मोठं गार्डन होतं. त्यानंतर हे एक उंचावरून केलेलं शूट आहे. हे कोणतं आहे मला आठवत नाही, पण खूप छान आहे. हे असं निसर्ग सौंदर्य होतं. इतकी दाट झाडी आणि थंड वातावरण होतं, खूप थंड. त्यानंतर आम्ही गेलो चहाच्या फॅक्टरीमध्ये. तिथं एंट्री केल्यानंतर हे असं काही चहाचे हिस्ट्री दाखवल्या होत्या, म्हणजे चहाची सुरुवात कधीपासून झाली, कोणी केली वगैरे वगैरे. खूप काही असं होतं आतमध्ये पण हे खूप सुंदर असं लावलेलं होतं. त्याच्यावर भरपूर माहिती होती. माहिती काय आम्ही जास्त वाचली नाही आहे. तुम्ही व्हिडिओ थांबवून माहिती वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आतमधला व्हिडिओ काही माझ्याच्याने झालाच नाही. कॅमेरा कुठे होता मलाच समजलं नाही. नंतर हे होतं चॉकलेटची फॅक्टरी. आणि हो, पाठीमागच्या सीनमध्ये चहाच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला चहासुद्धा प्यायला दिला होता फ्रीमध्ये. वेगवेगळ्या चहाची टेस्ट होती. त्यानंतर ही आहे चहाची फॅक्टरी. ही आहे चॉकलेटची फॅक्टरी. इथे देखील खूप आम्हाला चॉकलेट टेस्ट करायला दिली. इतके सुंदर चॉकलेट आणि स्वस्त देखील होते बरं का. आपल्या इथं आणि त्यांच्या इथं 1 किलोमध्ये मला वाटतं 100-200 180 रुपयाचा काहीतरी फरक होता. पण चॉकलेट ओरिजिनल म्हणजे आपल्यासमोर बनवलेले होते. चॉकलेटचे ते फळं असतात, त्याच्यानंतर त्यातल्या बिया काढतात आणि ते बियांची पावडर करून त्याच्यामध्ये बरीच प्रक्रिया करून हे चॉकलेट बनवलं जातं. बघा तुम्ही किती सुंदर आणि वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट होती. हे बघा आता गोल्ड कॅरेमल म्हणून काहीतरी आहे. त्यानंतर तिथेच होतं एक पर्सचं मॉल पण होता. खूप सुंदर पर्स होत्या, पण खूप महाग होत्या, त्यामुळे आम्ही काहीच नाही घेतलं इथलं. खूप आपल्या इथं 100ला असेल तर तिथं 200-250ला ही पर्स होती. त्यानंतर आम्ही आलो एका सिक्रेट ठिकाणी, ते म्हणजे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर म्हणून होतं. तिथं एक आमच्या सरांचा फ्रेंड होता, त्यामुळं आम्हाला इथलं शूट करायची परवानगी दिली. इथे प्रत्येक ग्रहांची, प्रत्येक प्लॅनेटची रेडिएशन असेल किंवा हालचाल असेल ते इथे चेक केलं जातं. त्यानंतर ही आहे गुलाबाची बाग. याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते देखील तुम्ही बघा. खूप सुंदर अशी फुलं होती. इतकी गुलाबाची फुलं मी पहिल्यांदाच पाहिली होती. तुम्ही म्हणाल मी सगळंच पहिल्यांदा पाहिले, पण इथलं सौंदर्य इतकं सुंदर होतं की बासच. त्यानंतर गुलाबाचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, ते पण तुम्ही बघायला विसरू नका. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर उटीला क्वीन ऑफ हिल स्टेशन असं म्हटलं जातं. उटी तमिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वत रांगामध्ये वसलेलं सुंदर असं हिल स्टेशन आहे. इथलं वातावरण थंड आणि हिरवगार निसर्ग खूप मनाला आकर्षित करतो. त्यानंतर उटीच्या चहाच्या बागा असतील किंवा निसर्ग असेल, हे खूप प्रसिद्ध आहे पहिल्यापासूनच. आणि इथलं हवामान वर्षभर खूप थंड आल्हाददायक असतं. इथे उन्हाळा कधीच जाणवत नाही. त्यानंतर उटी लेक असेल, बोटिंग असेल, हा तर खूप सुंदर असा माझा अनुभव होता. त्यानंतर निलगिरी माउंटन टॉय ट्रेन असेल उटीमधलं, हे खूप प्रसिद्ध आहे तिथलं. त्यानंतर उटीमध्ये ढग असेल, धुकं आणि हिरवंगार डोंगररांग मनाला खूप शांतता देऊन जातात. कितीही टेन्शन, कितीही विचार असले तरी अशा ठिकाणी फिरायला गेलं तर नक्कीच सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. त्यानंतर फोटोग्राफी असेल किंवा नेचर लवर्ससाठी उटी म्हणजे स्वर्गच आहे. नक्की तुम्ही एकदा तिथे जा, प्लॅन करा. इथे आलं की शहराची धावपळ असेल, मनातलं विचार असतील, सगळं काही विसरून मन जातं, अगदी रिलॅक्स होऊन जातं. त्यानंतर हे दृश्य पाहिल्यावर मन अगदी शांत झालं. उटीची सुंदरता कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कैद करताच आली नाही, त्यामुळे तुम्ही नक्की उटीला जायचं फिरायला. ढगामध्ये हरवलेलं हे सुंदर असं ठिकाण आहे. प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि हो, उटीचं नाव तुम्हाला सांगायचं विसरलं. उटीचं ॲक्च्युली खरं नाव म्हणजे जुनं नाव उदकमंडलम असं आहे. नंतर त्याला उटी हे नाव पडलं. तर हा उन्हाळ्याचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. खूप सुंदर असा अनुभव मला आलेला आहे.
तुम्हीसुद्धा नक्की उन्हाळ्याच्या सुट्टीला असेल किंवा आत्ता सध्या तिथे फुलांच्या बागांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या गार्डनमध्ये असेल तर ते निसर्गाचं सौंदर्य आता पाहायला मिळते. फुलांच्या बागा देखील बहरलेल्या आहेत आत्ता मी पाहिलं नेटवर. त्यामुळे तुम्ही जात असाल तर नक्की प्लॅन करा. अजून आपल्या इकडे उन्हाळा आहे 1 महिना, तर तुम्ही उटीला नक्की जा आणि तिथला अनुभव घ्या. खूप सुंदर असं ठिकाण आहे. थँक्यू.